तर मी तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडे वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. घड्याळाच्या पक्षातले 22 आमदार घेऊन ते भाजपमध्ये जाणार असं ठरलंय? नाही, असं नाही. ते काय घेऊन जाणार असं होत नसतं. भाजपनेच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले आहेत असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे. घड्याळ पण आणि धनुष्यबाण पण दोन्ही मिळून 22. काय ठरलंय दादा? दोन्ही मिळून 40 आहेत. काय ठरलंय ते एकदा सांगा सर. नेमकं काय 22 जाणारे अजून काही काय करतो, माझ्याकडे एक ऍफिडेव्हिट येईल सगळ्या 22 लोकांचं. ते आलं की मी देतो तुम्हाला. पहिलं तुम्हाला पाठवतो. विषय एवढाच असतो, 22, 23 का 22.5 का हे मला नाही सांगता येणार. विषय एवढाच आहे की लोक आहेत जी संपर्कात आहेत. आता तुम्ही मला बघा, विखे पाटील साहेबांना श देण्यासाठी कोल्हेंना तिथे एमएलसी बनवलं. आता कोल्हेला तिथे एमएलसी बनवलं असेल तर मग तिथला जो दादांचा पक्षातला आमदार आहे काळे, हे काय यांच्याच पक्षातून उभे राहतील का? मोकळं झालं ना तिथून, त्या ठिकाणी बीजेपीतून ते उभे राहतील. आता तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा बघितलं तर ऑलरेडी रणनीती. आता तुम्हाला मावळचा आमदार काही ह्या पक्षात राहील असं वाटतं का? तो जाणार आहे भाजपमध्ये. अहो, हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. उगाच आपण पतंग उडवत मी किती प्रेमाचा, मग मिठी मारणं आणि रडून रडून किती वेळा रडणार. माझं एवढंच म्हणणे, दादांसाठी आता कुणीही त्यामध्ये डोळ्यात पाणी आणू नका. प्रयत्न करा, लढा. नाहीतर कोणतरी मिठी मारते, लढते, भाषण करते.